चला मी विनंती करतो प्रेक्षकांना कृपया समोरच्या बाउंड्री लाईनला जे लहान पोरं आहेत त्यांना कृपया मागे करा. मागाशी एक चेंडू लागला आहे लहान मुलाच्या. चला ते समोर लहान मुलं बसल्यात त्यांची थोडी काळजी घ्या. निखिल भोईर. चेंडू मारला होता निखिल भोईरने. निखिल भोईर बॉल लागेला लक्ष ठेव. चला 3 षटकांची लढत असेल. एक्स्ट्रा खेळाडू यायचा आहे. सागर पॅकर संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवा. आम्हाला नावं कळली पाहिजेत. रत्नागिरीवरून 4 खेळाडू या संघामध्ये आपण खेळताना बघू शकता सागर पॅकर्स मध्ये. स्ट्राईकला हकीम, नॉन स्ट्राईकला गौरव अशी सलामीची जोडी. पहिला गोलंदाज ओमकार, मागच्या सामन्याचा सामनावीर. गौरव नॉन स्ट्राईकला. 3 षटकांची लढत असेल. 3 गोलंदाज वापरण्यात येतील. हकीम आणि गौरव अशी सलामीची जोडी. गोलंदाज ओमकार. चला पंच म्हणून धीरज तांडेल, निलेश म्हात्रे आणि धनेश भोईर अशी पंचांची त्रिकूट. आणि अवांतरने या मॅचचा श्रीगणेशा होतोय. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली आहे. आणि पुन्हा एकदा अवांतर. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर टाकले जातात. आता मात्र सुरेख फटका. तिथे मात्र चांगला. चला पंचांनी इथे नाबाद घोषित केलेला आहे. निर्धाव निघालेला चेंडू. तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवायचा होता तिथे मिस झाला. त्यानंतर त्या चेंडूला बॅकअप दिलाय मागच्या फिल्डर्सने. दोन रिव्ह्यू मिळणार मात्र इथे कोणताच प्रयत्न नाही. सुरेख चेंडू आणि इथे मात्र चांगला प्रयत्न होता. मिस केल्यानंतर कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न अपयशी होतोय. 1 डी मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 3. पुन्हा एकदा ओमकार टाकलाय चेंडू, खेळून काढलाय. चेंडू जातोय डी घोषित क्षेत्रामध्ये. 1 डीच्या रूपात अजून एक धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या 4. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 बॉल्स टू गो. आणि अवांतरचा इशारा. चला आयोजक कमिटीला विनंती आहे की यानंतर होणाऱ्या सामन्याच्या सर्व संघांना कॉन्टॅक्ट करून घ्या. पुन्हा एकदा हकीम. इथे मात्र गचाळ चेंडू. अवांतर 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 7 वर. हकीम. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आणि खराब यष्टीरक्षण. बॅक टू बॅक 1+1 अशा 4 धावा मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 9. पुन्हा एकदा ओमकार, मागच्या सामन्याचा सामनावीर. सुरेख चेंडू. वेगवान चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा होता. रफ्तार के सौदागर विजय. सुरेख चेंडू आणि बाद होते. तालमेल कुठेतरी इथे चुकतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावचीत झालेला आहे हकीम. आणि नवीन फलंदाज येतोय प्रणील. येतोय नवीन फलंदाज. डावखुरा त्याचा फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज येतोय प्रणील. 3 षटकांची ही लढत. विनरचे सामने एक सामने जिंकून दोन्ही संघ आलेले आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट खुले गटातील ही स्पर्धा
स्पर्धेत एक खुला गट चालू आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू काढलाय. वेगवान चेंडू होता. लाईन जज करता आली नाही. प्रणील बाद झालाय. आल्या पावली माघारी परततोय तंबूमध्ये. दुसरा गडी बाद झाला या षटकातील. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 9. चांगला कमबॅक ओमकार याच्या गोलंदाजीवर आपण बघितला. अचूक टप्प्याची गोलंदाजी. पहिले सुरुवातीच्या 3 ते 4 चेंडूमध्ये कुठेतरी टप्पा सापडला नव्हता. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेले आहेत. दुसरा षटक या सामन्यामधला घेऊन आलाय गोलंदाज संकेत. चला नवीन चेंडू. चेंडू कधीही गेला, फुटला, हरवला, भिजला तर नवीन देण्यात येईल. सिद्धेश कडू नेरुल गावचा एक विस्फोटक फलंदाज. बायकर मॅन सिद्धेश कडू. राहुल म्हात्रे पण आलाय. राहुल म्हात्रे, आम्ही मिस केला गावातल्या मॅचमध्ये दोघे नव्हते तरी धारावे सारख्या संघाला हरवलं त्यांनी. आता नवीन फलंदाज आलाय. बॅट्समन कोण आहे? तिकडचा ऋषिकेश. सुरेख चेंडू. करेगावचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंग्स. करेगावचा पॅटी. गोलंदाज संकेत आहे. सुरेख चेंडू आहे. निर्धाव निघालाय का? 9 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. प्रणित तांडेल, निखिल पाटील आणि रोनक तांडेल सामन्याचा आनंद घेत आहेत स्टेजवरून. निखिल भोईरदरी दिसतात आम्हाला. इथे मात्र गचाल यष्टीरक्षण. 2 धावेने संघाची धावसंख्या 11. पॅटी. इंडा नाही तो. सुरेख फटका आणि चेंडू जातोय. पंच 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 डिसिजन द्यायचंय. चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या 15. चला आयोजक कमिटीतील काही स्वयंसेवकांना विनंती की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सुरेख फटका. निर्धाव निघतोय चेंडू. निखिल पाटील आम्हाला सतत सांगतायत पापा शेठ. हा पापा शेठ कोण आहे? आणि पंचांचा अवंतरचा इशारा येतोय. अवंतरची धाव वाढेल. धावफलकावर संघाची धावसंख्या जाऊन पोचतीये 16. आता मात्र सुरेख फटका. अप्रतिम फटका. बॅटच्या रडारमध्ये होता. टॅप केला चेंडू जातोय. चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या 20. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अजून एक षटक बाकी आहे. धनेश भोईर पंचांच्या भूमिकेत. आणि स्वतःवर भरोसा ठेवलाय. लोक तिथून प्रेक्षक सांगत होते नको नको नको. स्वतःवर विश्वास गफलत करत होता. कुठेतरी त्या धावा भरून काढल्या त्या यष्टीरक्षकाने. धनेश कडू आयकॉन होता KCCL टीमचा विनर कॅप्टन आहे.
गणेश भोईर विनर कॅप्टन आहे. धावसंख्या नवीन बॅट्समन ठीक आहे. आपल्याला काय रोहित देऊया आपण नाव. नवीन बॅट्समन रोहित. श्लोक श्लोक दादा माफ करा, आपला इकडे प्लेयर आहे पण त्याला नाव नव्हतं माहिती. आणि सुरेख फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 21. 3 गडी बाद 21. चला सामन्याला स्पीडअप करायचं आहे. शेवटचा षटक घेऊन आला गोलंदाज. गोलंदाजाचं नाव विकी. आणि सुरेख चेंडू. मात्र इथं पंच अवांतर घोषित करतायत. अवांतरने संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 22. चला पंचांनी व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेतलेला आहे. सॉफ्ट सिग्नल काय आहे? सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी आहे सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरेख चेंडू. गौरव सलामीला आलाय. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. मात्र पुन्हा एकदा टॅप करायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटच्या मध्ये टायमिंग जुळत नाहीये. अर्धवट टॅप लागतोय. आता मात्र कुठेतरी चांगला फटका आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारच्या माध्यमातून आपण बघू शकता. आपल्या संघासाठी 3 धावा अडवलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 23. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पहिल्या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 23. आणि इथे मात्र गफलत झाली आहे यष्टीरक्षक SK यांच्याकडून. 22ची 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24च्या घरात. आणि इथे धावचीत. चोवीस धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 1 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. नवीन फलंदाज सागर कर्णधार या संघाचा. आणि इथे 22 कॅज्युअल क्रिकेट यष्टीरक्षकाकडून 5 ते 6 धावा यष्टीरक्षकाने दिलेले आहेत. ते देखील थोडेसे नाराज आहेत स्वतःवर. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 आणि जिंकण्यासाठी 26 धावाचं लक्ष ठेवलंय. चला सामना लगेच चालू करायचा आहे. चला प्रज्वल 8 आणि स्वराज प्रतिष्ठान दोन्ही संघाचा कॅप्टन रोनक तांडेल. चला आपण कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. जरा कुठे बसलात जरा बघा तुम्ही.
प्रज्वल 8 आणि स्वराज्य प्रतिष्ठान. स्वराज्य प्रतिष्ठानचा कॅप्टन आलेला आहे. गावदेवी काय गावदेवी नेरुल 8 टीमचा कॅप्टन. गावदेवी 8 नेरुल. चला कॅप्टन आलेले आहेत. आम्ही प्रथम तांडेल यांना विनंती करू की आपण या सामन्याची नाणेफेकी उडवायची आहे. करावे गावचा पॅट कमिंग्स आणि नाणेफेकी जिंकलाय नेरुल 8 गावदेवी 8 नेरुल. कमिटीची भेटणे. कमिटी क्रिकेट नाही खेळत दादा. आम्ही आयोजक आहोत सर्व. ओरमचे आयोजक आहोत आम्ही. आमच्याकडे ओरमच्या बॅटी आहेत. 18 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा. नक्कीच अपेक्षा असेल अमरदादा या सामन्यामध्ये कुठेतरी फाईट व्हावा. कारण ओपनचा सामना म्हटला की प्रत्येक संघामध्ये एक गोलंदाज हे ब्रह्मास्त्र टाकण्यामध्ये माहीर असतात. नवीन चेंडू द्यायचा आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा. जय गणेश 8 विरुद्ध सागर पॅकर्स चालू असलेला सामना. नवीन चेंडू द्यायचा आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा. ओमकार आणि SK अशी सलामीची जोडी. गोलंदाजाचं नाव श्लोक. स्ट्राईकला ओमकार, नॉन स्ट्राईकला SK. निश्चित हार्दिक आता मात्र ही जी मॅच आहे ना इंटरेस्टिंग होणार आहे कारण गोलंदाजी आहे ना दर्जेदार आहे. जर आपण बघितलं मागाचा सामना तर जय गणेश शेठ संघाची गोलंदाजी ही त्याची जमीची बाजू आहे. नक्कीच अमरदा इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांना या सामन्याची आतुरता असते कारण ओपनचे सामने म्हटले तर सर्व प्लेयर पॅक केलेले आहेत. सागर सागर पॅकर्स इथे मात्र अति वेगवान चेंडू होता. कुठेतरी लाईन भरकटतोय. चेंडू जातोय अवांतर. 1+1 अशा 2 धावा. 2 धावेने संघाचा श्रीगणेश झालेला आहे. गोलंदाज श्लोक गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू कमबॅक केलाय. पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर आता मात्र सूर गवसतोय. अपेक्षा आहेत प्रेक्षकांनी भरलेला हा मैदान मॅचचा आनंद घेत आहेत सर्व प्रेक्षक. प्रेक्षकांना मॅच हवी आहे. रोमांच आनंद घेत आहेत या मॅचचा. सुरेख फटका, सुरेख फटका, ताकदवान फटका, ताकदवान फटका. चांगला स्टॅप केलाय. 4 धावेने संघाची धावसंख्या 6. ओमकाराच्या बॅटमधून आलेला सुरेख फटका. सुरेख यष्टीरक्षण. गौरव चेंडू अडवतोय. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 7. पुन्हा एकदा सुरेख यष्टीरक्षण. एका हाताने चेंडू अडवतोय. वेगवान चेंडू होता मात्र लाईन कुठेतरी भरकटतोय. गोलंदाज श्लोक आता मात्र त्रिफुला दांडी उडवतोय. वेगवान चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू होता. कुठेतरी लाईन चेंज करतोय. कुठेतरी संघाची धावसंख्या 7च्या घरात. अजूनही 19 धावेची गरज. आठ धावा. नवीन फलंदाज सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. अंडरम मधील बुमराचे चेंडू. श्लोक
सुरेख सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, अतिशय भन्नाट मारा, निर्धाव. सूर्याभाईने फुल पॅक करून आणलं वाटतं साईड. आणि षटकार. घुटण्यात एक और तमाशा देख. दुसरा धक्का, दुसरा गडी बाद, दुसरा फलंदाज तंबूच्या दिशेने परतलाय. नवीन फलंदाज देतोय विकी. चला स्पीडअप करा, कोणती टीम मिटिंग घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे. प्रणील, नवीन गोलंदाज येतो प्रणील. सुरेख चेंडू, चेंडू अडवला जातोय, निर्धाव निघालाय. संघाची धावसंख्या 8. अजून 18 धावेची गरज. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, लेग बाईच्या रूपात एक धाव मिळेल. सुरेख चेंडू, इथे मात्र चेंडू अडवला जातोय, निर्धाव निघतोय चेंडू. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर. आता मात्र सुरेख चेंडू. पंचांचा इशारा येईल. पंच निर्णय कळवतील. चला तिन्ही पंचांनी मिळून निर्णय द्यायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. डिसिजन येईल आपल्यापर्यंत. सॉफ्ट सिग्नल काय पंच? पंच सॉफ्ट सिग्नल डेलिब्रेट आहे ना? पंचांचा सॉफ्ट सिग्नल डेलिब्रेट आहे. लागला चेंडू. स्पर्धेचा नियम आहे, पंचांचा सॉफ्ट सिग्नल आपण पहिला ग्राह्य धरूया. आणि निर्धाव निघाला चेंडू, डेलिब्रेट घोषित केला चेंडू. प्रणील गोलंदाजी मार्कवर, फलंदाज एस के. आता मात्र अवंतरचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 11च्या घरात. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉल चेंडू खोदून काढायचा होता, मात्र निर्धाव निघतोय चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र सुरेख फटका, परंतु चेंडू जातो डी घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. एक धावेने संघाची धावसंख्या 12. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. नक्कीच अमरदा म्हटल्याप्रमाणे सामना बघण्यासाठी प्रेक्षकांना देखील आनंद भेटेल असा सामना होईल. कारण की जर हीच मॅच जर ग्रामीणची असती, 14 पाहिजे, 14. धावसंख्या 12 झालेल्या आहेत.
माफ करा. संघाची धावसंख्या 11 आणि 15 धावेची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका पंच. विनंती आहे पंच. 6 चेंडू आणि 15 धावा जिंकण्यासाठी गोलंदाज अनुज. नवीन गोलंदाज येतोय अनुज. वेगवान चेंडू मात्र इथे कुठेतरी लाईन भटकतोय. अवांतर येतोय. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. गोलंदाज अनुज. सुरेख सुरेख वेगवान चेंडू. 5 चेंडू 14 धावा. नो बॉलचा इशारा येतोय. अवांतरने 1 धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या 13. सुरेख चेंडू. वंडीच्या रूपात 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 14. येणारे 4 चेंडू आणि 12 धावेची गरज जिंकण्यासाठी. सुरेख वेगवान चेंडू. आणि चेंडू अडवला जातोय. 2 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडू आणि 12 धावा. आणि दांडी उडवतोय. त्रिफला उडवला जातोय आणि गडी बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. नेरूळ संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. गावदेवी 8 नेरूळ. एक चेंडू 10 धावा. 1 ला 9. 1 ला 9. 1 ला 9 असा भाव. जबरदस्त गोलंदाजी. तिखट मारा. भेदक मारा. ता मात्र षटकाराने सामना संपवतोय. बाद होतोय फलंदाज.